Very good morning, friends. In the last lecture, we have started with modern approach. In modern approach, we classify the accounts in assets, liabilities, capital, incomes, and expenses. We saw examples of assets, liabilities, capital, incomes, and expenses. Have you just read or revised that items? Please tell me. Have you revised these items or read these items? तुम्ही रीड केलात का रिवाइज केलात का हे आयटम्स assets liabilities capital incomes and expenses okay just for example assets includes plant and machinery furniture computer motor car goodwill etc liabilities includes creditors bank quota bank loan outstanding expenses income received in advance bills payable capital includes capital accounts a's capital b's capital okay and then incomes include commission received dividend received rent received sales profit on sale of assets sundry income etc expenses include wages purchases advertisement printing and stationery repairs loss by fire loss on sale of asset इथे लिहिलेलं आहे का लॉस ऑन सेल ऑफ asset नसेल तर ऍड करू शकता incomes includes incomes and gains expenses includes loss also okay I hope you have understood the same okay असं डिवाइड करायचं कळालं का म्हणजे तुम्हाला जे पण अकाउंट्स तुम्ही यूज करणार आहे त्याला असं क्लासिफाय करायचं पर्सनल रिअल नॉमिनल नाही वी हॅव टू क्लासिफाय अकाउंट्स आता समजा सपोज ऐका ना आता तुम्हाला समजा क्लासिफाय करायचंय टू आयटम्स तुम्ही कशामध्ये करणार मला सांगा कॅश कशामध्ये क्लासिफाय करणार मॉडर्न अप्रोच कॅश अकाउंट यूज करायचं तुम्हाला तुम्ही काय म्हणणार ऍसेट लायबिलिटी कॅपिटल इन्कम एक्सपेन्स ऍसेट म्हणणार व्हेरी गुड कॅपिटल कॅपिटल अकाउंट आहे कॅपिटल अकाउंट तुम्हाला यूज करायचं आहे तुम्ही काय म्हणणार ऍसेट लायबिलिटी कॅपिटल एक्सपेन्स और इन्कम कॅपिटल मध्ये जाणार अजून एक क्वेश्चन विचारतो ड्रॉइंग्स ड्रॉइंग्स अकाउंट ट्राय करता का ऍसेट लायबिलिटी कॅपिटल इन्कम एक्सपेन्स एक्सपेन्स म्हणतात ड्रॉइंग्स एक्सपेन्स आहे का व्हेरी गुड हर्ष कॅपिटल म्हणतात त्यांनी कुलकर्णी लायबिलिटी म्हणतात लायबिलिटी आहे का ड्रॉइंग्स that means if proprietor withdraws cash from business for personal use you are saying liability please check please think once again expenses म्हणतात काही जण ऐका ना एक्सपेन्स कसं झालं हो तुम्ही प्रोप्रायटरला अमाऊंट दिलात हे खर्च कुठं आहे एक्सपेन्स आहे का हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला घेत होतो आपण meaning I hope everyone knows meaning of drawings cash or goods withdrawn by the proprietor from the business for his personal use साठी त्यांनी विड्रॉ केलेले आहेत दिस इज रिसिवेबल फॉर बिझनेस बट आपण काय करत होतो लायबिलिटी साइड मधून लायबिलिटी साइडला कॅपिटल मधून लेस करत होतो आर यू गेटिंग मी आठवत आहे का नाही कॅपिटल मधून लेस करत होता ना बट सर लायबिलिटी साइडला करत होतात ना लायबिलिटी नाहीये ते थोडस लॉजिकली सांगायचंय कॅपिटल मध्ये कन्सिडर करतो आपण त्याला ओके मॉडर्न अप्रोच मध्ये कुठं कन्सिडर करतो कॅपिटल मध्ये काही जण करेक्ट आन्सर सांगितलं व्हेरी गुड असं एक पण कॉलेज नसेल जिथे हे झालेलं आहे म्हणजे झालेलं नाहीये सगळ्या कॉलेजमध्ये मॉडर्न अप्रोच झालंय करेक्ट आहे ना सगळ्यांनी एकदा सांगावं मॉडर्न अप्रोच झालाय कॉलेजमध्ये
येस. सगळे येस म्हणतायत बघा. काही जण सांगतच नाहीयेत. काय आहे? प्रॉब्लेम काय आहे? ओके. कॉलेजमध्ये झालेलं आहे. हां. आता मी सांगितलेलं आणि कॉलेजमध्ये काही डिफरन्स असेल, तर मला तेवढं प्लीज सांगा. शक्यतो नसणार आहे. येस. ड्रॉइंग्स कुठं कन्सिडर करायचं? कॅपिटलमध्ये. सर पुढं काय करायचं सर? डेबिट, क्रेडिट कसं द्यायचं? सगळं सांगतो. वेट करा. टेन्शन घेऊ नका. ओके. पर्चेसेस कशामध्ये घेणार? मॉडर्न अप्रोच. विचार करून आन्सर द्या हुंपारके. व्हेरी गुड. एव्हरीवन इज सेइंग एक्सपेन्सेस. व्हेरी गुड. करेक्ट आन्सर. काल कव्हर केलं होतं आपण एक्सपेन्सेस म्हणून. पर्चेसेस. सेल्स कुठे घेणार हो? इन्कम. एक्सपेन्स और इन्कम म्हणतायत. मला कळालं नाही गोपाल तुम्हाला काय म्हणायचंय? सेल्स एक्सपेन्स आहे. म्हणजे तुम्ही गुड्स सेल केलात जे पैसे मिळतात ते एक्सपेन्स आहे. असं म्हणायचं का? सेल्स हे आपलं इन्कम आहे. ओके. पर्चेस एक्सपेन्स आहे. हॅव यू अंडरस्टूड गोपाल कळालंय का? व्हेरी गुड. अजून एक 2-3 विचारू का? रेंट पेड. रेंट पेड. काय आन्सर देता येतं? बघून सांगायचं हो तुम्हाला. तुमच्या बुकमध्ये आहे रेंट पेड. एक्सपेन्स. ओके. आय थिंक एवढे इनफ आहेत. येस. आता डेबिट क्रेडिट कसं ठरवायचं ते सांगू का हो? सर तेच तर इम्पॉर्टंट आहे ना. एसेट, लायबिलिटी, कॅपिटल, एक्सपेन्सेस, इन्कम. ओके. किंवा इन्कम आधी लिहा, एक्सपेन्स नंतर लिहा. काही इश्यू नाहीये. मला ॲसेटला कुठलं बॅलन्स असतं कोण सांगेल का? ॲसेटला कुठलं बॅलन्स असतंय?
आतापर्यंतचं तुमचं नॉलेज यूज करून सांगा. व्हेरी गुड. एव्हरीवन नोज ॲसेटला डेबिट बॅलन्स असतं. हां, माहीत नसेल तर आता आठवण ठेवायचं. ओके. हां, आतापर्यंत माहीत असायला पाहिजे होतं. म्हणूनच मी हे सुरुवातीला घेत नाही. कळालं का तुम्हाला? बिकॉज सगळे टॉपिक्स कव्हर केल्यानंतर फायनल अकाउंटमध्ये ऑलमोस्ट कळतंय तुम्हाला, की ॲसेटला डेबिट बॅलन्स आहे, असतंय. कुणाल तुम्ही आन्सर म्हणजे क्रेडिट बॅलन्स असतं असं म्हणायचंय का? ओके, लायबिलिटीचं सांगतोय. ठीक आहे. लायबिलिटीला कुठलं बॅलन्स असतं हो? क्रेडिट बॅलन्स. फायनल अकाउंट होईपर्यंत तुम्हाला कळून जातं ॲसेटला डेबिट बॅलन्स, लायबिलिटीला क्रेडिट बॅलन्स आणि बॅलन्स शीट पण डिटेलमध्ये तुम्हाला कळतं. त्यामुळे मी थोडंसं लेट घेतो मॉडर्न अप्रोच. आता जे तुम्हाला मॉडर्न अप्रोच कळणार आहे, ते अल्टिमेट असणार आहे. ओके. येस. कॅपिटलला कुठलं बॅलन्स हो? म्हणून मी आधीपासून तुम्हाला सांगत आलेलं आहे कुठलं बॅलन्स असतंय काय. कॅपिटलला कुठलं बॅलन्स असतंय? व्हेरी गुड. क्रेडिट बॅलन्स. सर हे कशाला सांगताय? लागणार आहे बरं का, लागणार आहे. एक्सपेन्सला कुठलं बॅलन्स असतं हो? एक्सपेन्सला? एक्सपेन्सेस म्हणजे एक्सपेन्सेस एंड लॉसेस बोथ हां. व्हिच बॅलन्स? डेबिट बॅलन्स. व्हेरी गुड. फॅन्टास्टिक. इन्कम? व्हेरी गुड. व्हेरी गुड. फॅन्टास्टिक. क्रेडिट बॅलन्स इन्कमला. हे क्लिअर आहे का सांगा? ह्याच्याशिवाय काहीच नाहीये. इज दिस क्लिअर? हॅव यू अंडरस्टूड टिल हिअर? बॅलन्स मी सांगितलेलं आहे. ओके, हे बॅलन्स. सर मग ह्याचं आणि डेबिट क्रेडिटचं काय संबंध काय सर? सांगतो ना. हां, कुणाला काय क्वेरी आहे का? एक्सपेन्सेस वन टाईम. काय कळालं नाही कुणाला तुमचं क्वेरी मला? स्पेसिफिकली नीट विचार. येस. एक्सपेन्सेसला डेबिट बॅलन्स असतंय. तुम्ही सॅलरी पे केला समजा. काय करता एंट्री? सॅलरी पे केला तर तुम्ही एंट्री करता. सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. हे आठवतंय का बघा? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. असं प्रत्येक वेळेस तुम्ही एक्सपेन्सला डेबिट केलेलं आहे बघा. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणून. करेक्ट आहे का? हां, मग सगळीकडे डेबिट केल्यानंतर डेबिट बॅलन्स असणार ना. हां, हां. सर आता आठवलं. म्हणून मी सांगतो ट्रेडिशनल अप्रोच विसरून चालणार नाही. ओके. कारण तुम्हाला मॉडर्नमध्ये काही कळालं नाही. देन वी हॅव टू गो बॅक टू ट्रेडिशनल अप्रोच ओन्ली. ओके. देन ओन्ली यू विल अंडरस्टँड मॉडर्न अप्रोच. आता बघा तुम्ही डेबिट कधी करायचं आणि क्रेडिट कधी करायचं हे सांगणार आहे. कॉलेजमध्ये कसं सांगितलेत मला माहीत नाही. ओके. बट फार ईझी आहे. आता तुम्हाला कळून जाईल किती ईझी आहे. ॲसेटला कुठलं बॅलन्स आहे हो? डेबिट बॅलन्स आहे. ओके. ॲसेटला कुठलं बॅलन्स आहे? डेबिट बॅलन्स आहे. सपोज मला ॲसेट इन्क्रीज करायचंय. तुम्हाला काय वाटतंय? काय करायचं? डेबिट करायचं का क्रेडिट करायचं? ॲसेट इन्क्रीज करायचं आहे मला. आय हॅव टू इन्क्रीज ॲसेट. ॲसेट वाढवायचं आहे मला. मी फर्निचर पर्चेस केलो, प्लांट एंड मशिनरी पर्चेस केलो. मला वाढवायचं आहे ॲसेट. आय हॅव टू इन्क्रीज ॲसेट. आय वॉन्ट टू इन्क्रीज ॲसेट. बिल्डिंग पर्चेस केलो, फर्निचर, प्लांट एंड मशिनरी एक्सेट्रा. मला इन्क्रीज करायचं ॲसेट. सगळेजण म्हणतात डेबिट करायचं. का हो? त्याला बॅलन्स आहे डेबिट. इन्क्रीज करण्यासाठी काय करायचं? डेबिट करायचं, रोहित. ओके. इन्क्रीज करण्यासाठी काय करायचं? डेबिट करायचं. आता समजा तुमच्याकडे ₹10 आहेत. मला तुमचं बॅलन्स इन्क्रीज करायचंय. तुमच्याकडे ₹10 आहेत. मला बॅलन्स तुमचं इन्क्रीज करायचंय, वाढवायचंय. मला अजून पैसे द्यावे लागतील. तसंच आहे. ह्याला डेबिट बॅलन्स आहे. ह्याला इन्क्रीज करायचंय. अजून डेबिट द्यावं लागेल. कळालं का? ॲसेट इन्क्रीज होत असेल, तर डेबिट द्यायचं किंवा ॲसेट इन्क्रीज करायचं असेल, तर डेबिट द्यायचं.
कळालं का? ॲसेट इन्क्रीज होत असेल. सपोज दे से फर्निचर इज पर्चेस्ड. फर्निचर इज ॲसेट हे कळायला पाहिजे. ॲसेट इन्क्रीज्ड मग फर्निचरला डेबिट. आर यू गेटिंग मी? हळू-हळू कळतंय. गडबड करायचं. ओके. बट तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. जेव्हा लिहायला सांगतो तेव्हा लिहा. अदरवाईज कळणार नाहीये. फार छान आहे हे. थोडंसं कॉमन सेन्स पण लागतं हां, मॉडर्न अप्रोचमध्ये. रिजिड राहून चालत नाही. थोडंसं रिलॅक्स राहून कॉमन सेन्स पण यूज करायचं, रिजिड राहायचं नाही रूल्समध्ये. आता ॲसेट मी सेल केलं समजा, म्हणजे ॲसेट कमी होतंय. ॲसेट कमी होत आहे. फर्निचर इज सोल्ड और मशिनरी इज सोल्ड. मग डेबिट करायचं का क्रेडिट? तुम्हाला काय वाटतंय? ॲसेटला डेबिट बॅलन्स हे तुम्हाला माहीत आहे. ॲसेटला काय करायचंय? कमी करायचंय. मग काय करणार? ॲसेटला डिक्रीज करायचंय. वी हॅव टू डिक्रीज ॲसेट. डिक्रीज करायचं म्हणजेच काय? क्रेडिट करावं लागेल. तरी सांगतील तुम्हाला मशिनरी इज सोल्ड. मशिनरी इज सोल्ड म्हणजे मशिनरी जर बिझनेसमधून गेलं ना हो. मशिनरी इज ॲसेट. ॲसेट इज डिक्रीज्ड बिकॉज ऑफ सेल. सो वी हॅव टू क्रेडिट ॲसेट अकाउंट. मशिनरीला क्रेडिट. ओके. असं येणार किंवा फर्निचरला. जे पण ॲसेट असेल ते. म्हणजे तुम्हाला कॉमन सेन्स सांगू का? कॉमन सेन्स कॉमन सेन्स सांगू का हो? आहे ना सगळेजण इथंच? ऐका ना. जे बॅलन्स असते आता तुम्हाला सगळ्यांना एकतर बॅलन्स माहीत असायला पाहिजे. ॲसेटला डेबिट बॅलन्स, लायबिलिटीला क्रेडिट बॅलन्स. ते माहीत असेल तर फार ईझी आहे. कसं बघा, ॲसेटला डेबिट बॅलन्स असतंय. इन्क्रीज करा म्हणले की अजून तेच द्यायचं. तेच म्हणजे काय जे बॅलन्स आहे ते द्यायचं. ॲसेटचं बॅलन्स डेबिट आहे, डेबिट बॅलन्स. त्याला इन्क्रीज करा म्हणलं की डेबिट द्यायचं. डिक्रीज करा म्हणले की क्रेडिट. आता लायबिलिटीला कुठलं बॅलन्स आहे? क्रेडिट बॅलन्स आहे. इन्क्रीज करा म्हणले किंवा इन्क्रीज तुम्हाला करायचंय समजा. क्रेडिट बॅलन्स आहे. इन्क्रीज करण्यासाठी काय करायचं? जे बॅलन्स आहे तेच द्यायचं. म्हणजे काय करायचं? येस प्लीज. आय नीड युअर आन्सर. लायबिलिटीला इन्क्रीज करायचं मी काय देऊ? जे बॅलन्स आहे तेच द्यायचं. कुठलं बॅलन्स आहे? क्रेडिट. मग काय करायचं? क्रेडिटच करायचं. लायबिलिटी इन्क्रीज करायचं असेल, तर क्रेडिटच करायचं लायबिलिटीला. आय होप यू आर गेटिंग मी. लोन घेतलात तुम्ही लोन, बँक लोन. बँक लोन घेतल्यानंतर काय होणार आहे? बँक लोन लायबिलिटी आहे. बँक लोन लायबिलिटी आहे. लायबिलिटीला क्रेडिट बॅलन्स असतंय. बँक लोन घेतल्यानंतर लायबिलिटी वाढलेलं आहे. बँक लोनला काय करायचं? क्रेडिट. धिस इज ॲज पर मॉडर्न अप्रोच. सर, काय करा सर, बँक लोन घेतलो ट्रेडिशनल अप्रोचने एकदा सांगा ना सर. ट्रेडिशनल अप्रोचने सांगतो मी, काही प्रॉब्लेम नाहीये. तुमचं बँक बॅलन्स इन्क्रीज होणार, बँक अकाउंटला डेबिट. मी हे सांगतच नव्हतो. बट तुम्ही क्रेडिट कशाला करता? बँक लोनला. सर ट्रेडिशनल अप्रोचमध्ये बँक लोनला कशाला क्रेडिट करू आपण? लोन कोण देणार आहे? बँकच देणार आहे. बँक लोन अकाउंट इज पर्सनल अकाउंट. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. बँक लोन बद्दल बोलतोय मी. लोन दिलेलं आहे बँकनी. बँक इज गिव्हर. क्रेडिट द गिव्हर. बँक लोनला क्रेडिट. सर मग डेबिट कशाला केलात बँक अकाउंट? त्यांनी लोन दिले म्हणजे काय? आपल्या अकाउंटमध्ये जमा केले असतील. बँक बॅलन्स इज इन्क्रीज्ड. सो बँक अकाउंट डेबिट. सर मग हे मॉडर्न अप्रोचमध्ये कसं होणार सर बँक अकाउंट डेबिट? काही जणांना ते टेन्शन आलंय. बँक कशामध्ये येते हो? ॲसेट, लायबिलिटी, कॅपिटल, एक्सपेन्स, इन्कम तुम्ही सांगा. बँक बॅलन्स कुठं कव्हर होतंय? नॉर्मल बँक बॅलन्स. ॲसेटमध्ये. ॲसेट इज इन्क्रीज्ड. ॲसेट इन्क्रीज झाल्यावर काय करतो? ॲसेटला डेबिट बॅलन्स आहे. ॲसेटला डेबिट बॅलन्स आहे. इन्क्रीज करण्यासाठी डेबिट. मग मी डेबिटच केलेलं आहे बँक अकाउंटला. काही जणांना वाटत असेल सर मॅजिकच आहे की सर. असं पण तसं पण सेमच येतंय का? सेम यावंच लागतंय.
ओके. अजून मी घेणार आहे हां, तुम्ही टेन्शन घेऊ नका. भरपूर ट्रान्झॅक्शन्स मी भरपूर नाही, काही ट्रान्झॅक्शन्स मी घेणारच आहे. हां, ट्रेडिशनल सारखं आपण निवांत भरपूर घेणार नाहीये. येस. लायबिलिटी मला कमी करायचं आहे. ओके. आय हॅव टू रिड्यूस, आय हॅव टू डिक्रीज लायबिलिटी. और क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे लायबिलिटी डिक्रीज करा. मग तुम्ही काय करणार? डेबिट ओर क्रेडिट? येस प्लीज. लायबिलिटी डिक्रीज करायचं आहे. डेबिट करणार का क्रेडिट? कसं थिंक करायचं? कसं विचार करायचं सर? लायबिलिटी कमी करा, जास्त करा म्हणले ते नंतरचं. लायबिलिटीला कुठलं बॅलन्स असतंय? तरुण विचार करा. लायबिलिटीला क्रेडिट बॅलन्स आहे. मला कमी करायचंय, रिड्यूस करायचंय. मला काय करावं लागेल? डेबिट करावं लागेल. समजतंय का? समवन इज आस्किंग व्हॉट इस द डिफरन्स इन मॉडर्न अप्रोच? डिफरन्स हेच आहे, की आपण इथं असेट, लायबिलिटी, कॅपिटल, एक्सपेन्स आणि इन्कममध्ये क्लासिफाय करतो. तिथं पर्सनल, रिअल, नॉमिनलमध्ये करतो. धिस इज द मेन डिफरन्स. ओके. बट थोडंसं ईझी जातंय मॉडर्न अप्रोच. तुम्हाला आत्ता मे बी कळणार नाही ते. ओके. आफ्टर अ पिरियड ऑफ I think 1 or 2 years in accounts or 2 to 3 years in accounts, you will definitely understand that modern approach is much easier. Now capital. आता तुम्हाला हे कळालं का हो? ऐका ना, ऐका ना. काही जणांना अजून पण म्हणजे काहीतरी वेगळा आन्सर देतायत. त्यांना मी एकदम सिंपल शॉर्टकट सांगतो. कॉमन सेन्स आहे ॲक्चुअली ते पण. जे बॅलन्स असतंय, ते जर तुम्ही देत असाल तर ते इन्क्रीज करताय. ॲसेटला डेबिट बॅलन्स आहे. ॲसेटला तुम्ही डेबिट करताय मीन्स ॲसेट इन्क्रीज करताय. और समजा तुम्हाला इन्क्रीज करायला सांगितले, तर तुम्ही काय करायचं? डेबिटच करायचं. कारण ॲसेटला डेबिट बॅलन्स आहे. आणि कमी करायचं म्हणजे क्रेडिट करायचं म्हणजे उलट करायचं. ओके. आता लायबिलिटीला बघा क्रेडिट बॅलन्स आहे. मी इन्क्रीज करण्यासाठी क्रेडिटच केलं. दिसतंय का क्रेडिट? लाईन माहीत आहे ना कुठलं आहे डेबिट, क्रेडिट. समोर कॉन्सन्ट्रेट करा. हां. येस. आता मला सांगा कॅपिटल मला इन्क्रीज करायचंय. मी काय करू? काही जण आन्सर दिलेत व्हेरी गुड होनपारखे. व्हेरी गुड बोगा, कुणाल, कुलकर्णी. फॅन्टास्टिक. व्हेरी गुड. हर्ष, दिगंबर भोसले. व्हेरी गुड. भाग्यश्री. एव्हरीवन इज सेइंग क्रेडिट करायचं सर. ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. कॅपिटलला क्रेडिट बॅलन्स आहे. इन्क्रीज करण्यासाठी क्रेडिट. आता बिझनेस स्टार्ट केलो. कॅपिटल वाढलंय. आपण नेहमी बघा कॅपिटलला क्रिएट करत होतो. सपोज ॲडिशनल कॅपिटल आणलंय. बिझनेस चालू असतानाच अजून एकदा कॅपिटल आणलंय त्यांनी. बिझनेस वाढवायचा आहे म्हणून. मग अजून कॅपिटल आणलंय म्हणजे काय हो? कॅपिटल इन्क्रीज झालंय. करायचं क्रेडिट. बट कधी-कधी कॅपिटल कमी पण होत असतंय. कॅपिटल विथड्रॉ पण करू शकतो प्रोप्रायटर. तसं शक्यतो ट्रान्झॅक्शन्स देत नाहीत. ड्रॉइंग्स देतात तुम्हाला. पण तरी समजा कॅपिटल कमी करायचंय तुम्हाला. तर तुम्ही काय करणार? इफ यू हॅव टू डिक्रीज कॅपिटल. अनिकेत प्लीज थिंक अगेन. आय थिंक तुम्ही आधीचा आन्सर देत होतात. कॅपिटल काय करायचं आता? डिक्रीज करायचंय, कमी करायचंय मला. डेबिट करणार मी. हे चार्ट फारच ईझी वाटणार आहे तुम्हाला. ओके. प्रॅक्टिस केल्यानंतर. असं हवेत वाटत नाही. एक्सपेन्सेस एंड लॉसेस सॉरी एक्सपेन्सेस आणि इन्कम तुम्ही करणार का हो? ट्राय करा तुम्ही एरो करा तिथं. हे लिहून घ्या सगळं. मी ते एवढं हे लिहितो. ते एरो म्हणजे काय आहे ते लिहितो. नाहीतर कळणारच नाही तुम्हाला. हे एरो म्हणजे काय? इन्क्रीज आहे आणि डाउन एरो मीन्स डिक्रीज. नाहीतर म्हणणार, "सर हे काय लिहिलात तुम्ही?" असं होईल तुम्हाला.
एक्सपेन्सेस आणि इन्कम तुम्ही करायचंय, मी नंतर विचारतो. येस. काही जण डन म्हणतायत. सगळ्यांचं झालंय का हो? येस. हां, मी केलेलं करेक्ट आहे का सांगायचंय येस ओर नो मध्ये. ओके. कुठं चुकलेलं असेल तर ते स्पेसिफिकली तसं सांगायचं. ओके. येस. प्लीज. करेक्ट आहे ना? सगळ्यांनी असंच केलं ना? पारखे म्हणतात एक्सपेन्स रॉंग आहे. अजून एक जण म्हणतात इन्कम रॉंग आहे. आता कोण रॉंग आहे तुम्ही बघा आता. ऑलमोस्ट नाऊ एव्हरीवन इज सेइंग इन्कम इज रॉंग. पारखे तुम्ही विचार करा मग. एक्सपेन्सला डेबिट बॅलन्स असतंय. इन्क्रीज करण्यासाठी एक्सपेन्स डेबिटच करायचं. सॅलरी दिलेत समजा, सॅलरी पे केली, तर एक्सपेन्स इन्क्रीज होत आहे, खर्च वाढतंय. मग काय करतो आपण? सॅलरीला डेबिटच करतो ना. असं करू नका बरं प्लीज. हां, मी आधी एक्सपेन्स लिहिलेला आहे, इन्कम नंतर लिहिलेलं आहे. तुम्ही आधी एक इन्कम पण घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. गडबड करू नका प्लीज पण. हां. आता हे करेक्ट आहे का हो? एक ट्रान्झॅक्शन चेक करायचं का आपण? म्हणजे काही ट्रान्झॅक्शन्स बघू आपण. फर्स्ट वन मी लिहितोय. ओके. फर्स्ट वन. येस. Harsh commenced business. That means started business. Please write down. With cash, rupees 1 lakh. मॉडर्न अप्रोचनी मी सांगणार आहे. ओके. तुम्ही फक्त ट्रान्झॅक्शन लिहा. कसं प्रोग्रेस करायचं बघा मॉडर्न अप्रोच मध्ये.
हा, मी ट्रेडिशनली पण सांगतो तुम्हाला, टेन्शन घेऊ नका. आधी मॉडर्न अप्रोचने बघा. हर्ष कमिन्स्ड और स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹1,00,000. दॅट मीन्स 2 अकाउंट्स कुठले येणार आहे तो? तुम्हाला माहित आहे आता, आय होप सगळ्यांना माहित आहे. कॅश अँड कॅपिटल और हर्ष कॅपिटल हे माहित आहे. मग मॉडर्न अप्रोच मध्ये आपण कुठं क्लासिफाय करतो हे? कॅश कुठं क्लासिफाय करणार? येस प्लीज. डेबिट क्रेडिट सांगू नका डायरेक्टली मला प्लीज. कॅश कुठं क्लासिफाय करणार सांगा? मॉडर्न अप्रोच मध्ये पर्सनल रिअल नॉमिनल नाही. मॉडर्न अप्रोच ऍसेट, लायबिलिटी, कॅपिटल, एक्सपेन्स और इन्कम. ऍसेट आहे. कॅपिटल कुठं क्लासिफाय करणार? कॅपिटल मध्ये. करेक्ट आहे का? सर मग आता डेबिट क्रेडिट कसं ठरवायचं? आता ऍसेट इन्क्रीज करायचंय का डिक्रीज ते चेक करायचं. आता तुम्हाला कॅश इन्क्रीज करायचंय का डिक्रीज? काय झालंय चेक करा. हर्ष यांनी स्टार्ट केलेला आहे बिझनेस. मग बिझनेसमध्ये कॅश आलेलं आहे. कॅश आला म्हणजे काय? कॅश इन्क्रीज, ऍसेट इन्क्रीज. ऍसेट इन्क्रीज म्हणजे काय करायचं? डेबिट और क्रेडिट बघा, चार्ट बघा वरचं तुमच्या नोटबुक मध्ये. ऍसेट इन्क्रीज झालंय, कॅश इन्क्रीज झालंय, त्याला काय करू? डेबिट. कॅपिटल काय झालंय विचार करा. कॅपिटल इन्क्रीज झालं का डिक्रीज? मी बिझनेस स्टार्ट केलेलं आहे, माझं कॅपिटल पण वाढलेलं आहे. कॅपिटल इज ऑल्सो इन्क्रीज्ड. सर दोन्ही इन्क्रीज कसं असू शकतंय? असू शकतंय. असं काही डोक्यात ठेवू नका दोन्ही इन्क्रीज असू शकत नाही म्हणून. कॅपिटल इन्क्रीज झालेलं आहे. बिझनेस स्टार्ट केल्यानंतर म्हणजे आधी कॅपिटल होतं का काय? नाही. पण आता बिझनेस स्टार्ट केलं, माझं कॅपिटल आहे. कॅपिटल इज इन्क्रीज्ड. कॅपिटलला कुठलं बॅलन्स? क्रेडिट. इन्क्रीज करण्यासाठी काय द्यायचं? क्रेडिट. जर तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही हेच एंट्री करत होतात. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. डू यू रिमेंबर? ज्यांना पण आठवण येत नाहीये त्यांना मी आठवण करून देतो. कॅश अकाउंट इज रिअल अकाउंट. डेबिट what comes in, credit what goes out. Harsh started business with cash rupees 1 lakh means business cash comes into the business. Cash account will be debited. So cash account debit 1 lakh. Capital account is personal account. Debit the receiver, credit the giver. Harsh started a business with cash. That means Harsh has given 1 lakh rupees to business. Harsh is giver. Capital account is of Harsh. So Harsh is giver here. Credit the giver. Capital account is credited. Cash account debit to capital account. Entry change झालं का हो? एंट्री चेंज झालं का मला सांग? येस और नो? एंट्री चेंज झालं का? नो. बट तुम्हाला ऍसेट, लायबिलिटी, कॅपिटल, एक्सपेन्स, इन्कम हे कन्सिडर करून डेबिट क्रेडिट देता येईल का? आपण घेणार आहे ट्रान्झॅक्शन. बट बेसिक मी हे सांगितलेलं कळालं का सांगा? फर्स्ट वन, प्लीज राईट डाऊन द आन्सर. असंच लिहून घ्या. ओके, ट्रान्झॅक्शन देन असं. ओके, आणि थोडंसं थिंक करावं लागेल. आता थोडं टफ वाटतंय ऍट द स्टार्ट ऑफ द क्वेश्चन्स ऑर एक्झाम्पल्स, बट प्रॅक्टिस झाल्यानंतर काय वाटत नाही. बट तेवढं जास्त प्रॅक्टिस होणार नाही जेवढं ट्रॅडिशनलचं झालेलं आहे. ओके, बट इथून आपण मॉडर्न अप्रोच फॉलो करणार आहे. हा, तुम्ही म्हणला तर एक जर्नलचा प्रॉब्लेमच घेऊ आपण डायरेक्टली मॉडर्न अप्रोचने. सर येतंय का? काय येत नाही? सगळं येतंय. येस सर, अजून काही ट्रान्झॅक्शन घ्या की. घेणार आहे. तुम्ही नाही म्हणलं तरी मी घेणार आहे. टेन्शन घेऊ नका. फक्त तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा आणि तुम्हाला खरंच आता कळणार आहे. म्हणजे ज्यांना पण कॉलेजमध्ये कळालेलं नसेल त्यांना 100% कळेल. ज्यांना कळालेलं आहे त्यांचं तर काही टेन्शनच नाहीये. ऑलरेडी तुम्हाला कळालेलं असेल तर फक्त प्रॅक्टिसच आहे. हां, मेथड सेम होतं का हो? हे ॲसेट लायबिलिटीचं? म्हणजे सांगायचं हे चार्ट वगैरे असं? किंवा मी जसं सांगतोय? मेथड सेम आहे मॉडर्न अप्रोच? नो. क्लिअरली नो म्हणलेत एक जण तर. नो म्हणतायत. ओके, मॉडर्न अप्रोच नो. कुठलं ईझी वाटतंय? कोण सांगू शकेल का? म्हणजे आतापर्यंतचं. ओके, अजून मी कंप्लीट केलेलं नाहीये. बट आतापर्यंत कुठलं ईझी वाटलंय? दिस ओन्ली? ओके.
ठीक आहे, ठीक आहे. बघू अजून अजून मी घेणार आहे. कळेल तुम्हाला. ओके. ऐका ना हो. येस. आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय.